मुलांमध्ये सुद्धा आत्महत्या हा खूप गंभीर विषय आता दिसून येत आहे. मुलं मोठ्या मोठ्या बिल्डिंग्सवरनं खाली उडी मारतात किंवा घरामध्ये आपल्या बेडरूममध्ये स्वतःला गळफास लावून घेतात. तेव्हा तुमचं मूल कुठल्या तरी प्रकारे आत्महत्येच्या विषयावरती ते बोलायला लागलेलं आहे किंवा व्यक्त करतंय. मग मुलं कधी कधी आपल्या मित्रांना सांगतात, मैत्रिणींना सांगतात किंवा मग आपल्या शिक्षकांना सांगतात. जर सांगू शकत नसतील तर ते चित्रांद्वारे किंवा मग ते आपल्या कवितांद्वारे हे व्यक्त करायचा प्रयत्न करत असतात. पण अनेकदा पालक काय म्हणतात की हा असंच करतो, तू काय मनाने कमजोर आहेस का, तू काय एवढा वीक आहेस का, तू असले काय विचार करतोय, असं म्हणून त्या मुलाला झिडकारून टाकतात. पण अनेकदा जेव्हा हे मूल असं काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असतो, त्याच्या मनात असे विचार येत असतात आणि तो अशी भावना व्यक्त करत असतो आणि आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर ह्याचे फार गंभीर परिणाम आपल्याला बघायला मिळू शकतात. नमस्कार. गेल्या काही दिवसांमध्ये आपण वर्तमानपत्रामध्ये, सोशल मीडियावर बघतोय की शाळेत जाणारी मुलं साधारण एक 10 ते 15 वर्षा वयोगटातली मुलं आत्महत्या करताय. आणि त्याचं कारण आई-वडिलांना, शिक्षकांना काही कळतच नाही की असं का होतंय. ह्याची नेमकी कारणं काय आहेत की मुलं आत्महत्या का करतायत? आणि अशा वेळेला पालकांनी किंवा शिक्षकांनी नेमकं काय केलं पाहिजे की जेणेकरून आपण हे लहान मुलांमधल्या आत्महत्येचं प्रमाण थांबवू शकतो, ते आज आपण बघणार आहोत. काल ओपीडीमध्ये एक मुलगा त्याच्या आई-वडिलांसोबत आला होता. 8वीतला हा मुलगा आणि त्या मुलाने आता गेल्या काही दिवसांमध्ये असे विचार त्याच्या मित्रांना व्यक्त केले की त्याला जगावंसं वाटत नाहीये. आणि मग त्याची वही जेव्हा त्याच्या आई-वडिलांनी बघितली, तर त्या वहीमध्ये त्यांना असे काही चित्र दिसले की त्यांनी एक असा दोर बनवलेला आहे आणि त्याला एक लटकलेला माणूस बनवलेला आहे गळफास घेताना, किंवा त्यांनी डाय, मरण ही शब्द लिहिलेली आहे, किंवा त्यांनी एक पत्र लिहिलंय, एक कवितेच्या स्वरूपात एक पत्र लिहिलंय आईला की मला माफ कर म्हणून, माझ्याकडनं चुकलं असं तसं. तर ह्या अशा गोष्टी त्या मुलांनी व्यक्त केल्या आणि हे बघून त्याचे आई-वडील अतिशय घाबरले की हे नेमकं आमच्या मुलाच्या आयुष्यात काय होतंय म्हणून. सगळं घरी व्यवस्थित आहे, मुलावरती आई-वडील प्रेम करतात, घरातलं वातावरण चांगलं आहे, काही प्रॉब्लेम नाही. आणि मग त्या मुलाला आमच्याकडे कन्सल्टिंगसाठी घेऊन आले. त्या मुलाशी बोलल्यानंतर आम्हाला असं कळलं की त्याच्या शाळेतली काही मुलं त्याला चिडवतात, त्याला बुली करतात. त्याच्या राहण्यावरनं किंवा त्याच्या हावभावांवरनं त्याला चिडवलं जातंय. आणि हे गेले अनेक दिवस होत आहे. त्यांनी त्याच्या आई-वडिलांना सांगितलं, शिक्षकांना सांगितलं, त्या मुलांना शिक्षक ओरडले देखील, पण हा प्रकार काही थांबत नव्हता. आणि मग या मुलाच्या मनामध्ये नैराश्य निर्माण व्हायला लागलं आणि हळूहळू त्या मुलांनी ते नैराश्य इतकं वाढलं की त्यांनी ते व्यक्त करायला सुरुवात केली की मला असे विचार येत आहेत. पण सुदैवाने त्याचे आई-वडील त्याला कन्सल्टेशनसाठी घेऊन आले. आपण त्याला ट्रीटमेंट सुरू केलं आणि आता कदाचित त्याच्या मनातले हे विचार हळूहळू कमी होतील. तर मित्रांनो, लहान मुलांमध्ये सुद्धा आत्महत्या हा खूप गंभीर विषय आता दिसून येत आहे. मुलं मोठ्या मोठ्या बिल्डिंग्सवरनं खाली उडी मारतात किंवा घरामध्ये आपल्या बेडरूममध्ये स्वतःला गळफास लावून घेतात. तर ह्याची नेमकी कारणं काय? असं बघितलं गेलंय की ज्या मुलांना कुठल्या तरी प्रकारचा मानसिक त्रास होतो, जसं मुलं चिडवणं किंवा आई-वडिलांचे घरात वारंवार भांडणं होणं किंवा घरामध्ये त्यांना कुठल्या तरी गोष्टीवरनं आई-वडील सारखे बोलतायत, चिडचिड करतायत, तर अशा मुलांमध्ये आत्महत्येचं प्रमाण जास्त दिसून येत आहे. ही मुलं जी आहेत, आता सोशल मीडियाचं प्रमाण मुलांमध्ये हळूहळू वाढतंय. Instagram, रील्स, YouTube शॉर्ट्स हे सगळे मुलं बघत असतात आणि या सगळ्यातनं मुलांना हे माहीत पडतं की असं सुद्धा केलं जातं म्हणून. मग जेव्हा तणाव येतो आणि एखादी सिच्युएशन अशी येते की ज्याच्यातनं आपल्याला काही पळवाट मिळत नाहीये, काही मार्ग मिळत नाहीये, मग अशा वेळेला असा मार्ग सुद्धा अवलंब करता येतो. हे मुलांना हळूहळू माहीत पडत चाललेलं आहे, अगदी लहान लहान मुलांना. त्यामुळे कुठेतरी हे त्यांच्या डोक्यात असतं. आणि मग त्याशिवाय सोशल मीडियावर अशा बातम्या येतात की या मुलांनी आत्महत्या केली कारण त्याला शिक्षक ओरडले, या मुलांनी आत्महत्या केली कारण त्याला काहीतरी मानसिक त्रास झाला. अशातनं मग हे मुलं शिकतात की आपणही असं काहीतरी केलं पाहिजे. तर आत्महत्या हा खूप गंभीर विषय आहे. काय वॉर्निंग साइन्स असतात याचे? वॉर्निंग साइन्स असतात की जेव्हा तुमचं मूल कुठल्या तरी प्रकारे आत्महत्येच्या विषयावरती ते बोलायला लागलेलं आहे किंवा व्यक्त करतंय. मग मुलं कधी कधी आपल्या मित्रांना सांगतात, मैत्रिणींना सांगतात किंवा मग आपल्या शिक्षकांना सांगतात. जर सांगू शकत नसतील तर ते चित्रांद्वारे किंवा मग ते आपल्या कवितांद्वारे
हे व्यक्त करायचा प्रयत्न करत असतात. पण अनेकदा पालक काय म्हणतात की हा असंच करतो, तू काय मनाने कमजोर आहेस का, तू काय एवढा वीक आहेस का, तू असले काय विचार करतोय, असं म्हणून त्या मुलाला झिडकारून टाकतात. पण अनेकदा जेव्हा हे मूल असं काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असतो, त्याच्या मनात असे विचार येत असतात आणि तो अशी भावना व्यक्त करत असतो आणि आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर ह्याचे फार गंभीर परिणाम आपल्याला बघायला मिळू शकतात. लहान मुलांमध्ये ज्यांच्यामध्ये ADHD आहे, इम्पल्सिव्हिटी खूप हाय आहे, आवेगात ते निर्णय घेतात, विचार करून निर्णय घेत नाही, पटकन एखादी गोष्ट करून टाकतात, तर अशा मुलांमध्ये आत्महत्येचं प्रमाण जास्त असतं. लहान मुलांमध्ये सुद्धा नैराश्य आहे, डिप्रेशन आहे. जसं मोठ्यांमध्ये डिप्रेशन होतं तसंच लहान मुलांमध्ये सुद्धा डिप्रेशन असतं. तर हे नैराश्यामुळे सुद्धा अनेक मुलं जी आहेत ते आत्महत्येसारख्या गंभीर गोष्टीचा ते अवलंब करतात. तर आता मुलांमध्ये नशेचं प्रमाणही गेल्या काही दिवसांमध्ये आपण बघतोय की वाढत चाललेलं आहे. तंबाखू, गांजा, दारू, व्हाईटनर अशा अनेक गोष्टी ही मुलं करत असतात आणि हे आईवडिलांना माहीत देखील नसतं की मुलं नेमकं बाहेर काय करतायत ते. तर हे आईवडिलांना माहीत नसल्या कारणाने जेव्हा ही मुलं नशा करायला लागतात, तेव्हा त्यांचं हे नैराश्याचं प्रमाण किंवा हे आत्महत्येचे प्रमाण त्यांच्या विचार जे आहेत ते मनामध्ये वाढू शकतात. आई-वडिलांनी सतर्क राहणं फार गरजेचं आहे. आपलं मूल सोशल मीडियावरती किंवा Instagramवरती काय पोस्ट टाकतंय किंवा काय रील्स बघतंय, काय व्हिडिओज बघतंय, हे अगदी जाणीवपूर्वक तुम्ही लक्ष दिलं पाहिजे या गोष्टीकडे. मुलाला शाळेमध्ये काही त्रास आहे का? ट्युशनमध्ये काही त्रास आहे का? किंवा इतर मुलांकडनं काही त्याला त्रास होतोय का? हे त्याच्याशी कम्युनिकेट करून तुम्ही त्याच्याशी संवाद साधला पाहिजे. घरी आल्यानंतर मोबाईल वापरत आजकाल पालक बसतात. आपल्या मुलांबरोबर ते वेळ घालवत नाही. त्याच्यामुळे दोघांमध्ये एक दरी निर्माण होते. एक कम्युनिकेशन गॅप निर्माण होतो आणि त्याच्यामुळे मुलं आपल्या भावना आई-वडिलांजवळ व्यक्तच करू शकत नाही. जेवताना किंवा तुम्ही एकत्र बसले आहात, गप्पा मारताय, चहा पिताय, त्यावेळेला मुलांशी या गोष्टी बोला, की त्यांच्या शाळेमध्ये त्यांना कुठला त्रास आहे का? त्यांना कुठल्या गोष्टीचा निराश होतायत का ते? त्या हताश होतायत का? ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्याशी बोला. बऱ्याच पालकांच्या मनामध्ये ही भीती असते, की जर आम्ही मुलांना नैराश्याविषयी बोललो, तर त्यांच्या मनामध्ये अजून निराशा निर्माण होणार किंवा आम्ही आत्महत्येविषयी बोललो, तर आम्ही त्यांच्या मनामध्ये आत्महत्येचे विचार टाकतोय का काय असं होईल आणि मग ते खरोखर असं करायचे. आत्महत्येविषयी बोलल्याने आत्महत्येचं प्रमाण वाढत नाही. उलटून तुमच्या मुलाच्या मनामध्ये असे काही विचार येत असतील तर ते तुम्हाला वेळेत कळतील आणि तुम्ही त्याचा जीव वाचवू शकाल. हे त्रिकूट आहे. मुलगा, आई-वडील म्हणजे त्याचे पालक आणि शिक्षक हे जर त्रिकूट एकत्र मिळून काम करेल तर मुलाचं संगोपन व्यवस्थित होऊ शकेल. पालकांमध्ये आणि शिक्षकांमध्ये सुद्धा दरी निर्माण होता कामा नये. मुलाला शाळेत काही त्रास आहे तर ते शिक्षकांना पहिल्यांदा कळतं. कारण मुलगा शाळेत कसा वागतोय, काय वागतोय. अनेक पालक या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. कोण जाऊन शिक्षकांना भेटेल, एवढा वेळ कोणाकडे, आम्ही फार बिझी आहोत, चाललंय ना त्याचं शिक्षण शाळेमध्ये. असं करून चालणार नाही. कारण जे दुसऱ्यांच्या घरात घडतंय ते उद्या तुमच्याही घरात घडू शकतं. त्यासाठी तुम्हाला तुमच्या मुलाच्या शाळेमधील जे शिक्षक आहेत यांच्याशी सतत संवाद साधत राहणं गरजेचं आहे. त्याच्या शाळेमध्ये त्याला काही त्रास आहे का? तो अभ्यासात कसा आहे? त्याला कुठल्या प्रकारचं टेन्शन आहे का? हे सतत बघत राहणं अतिशय गरजेचं आहे. तुम्हाला जेव्हा असं कळेल की तुमच्या मुलाला कुठल्याही प्रकारचा काही मानसिक त्रास आहे किंवा नैराश्य आहे, तर ताबडतोब मानसोपचार तज्ञांची मदत घेणं गरजेचं आहे. औषधं, गोळ्या सुरू करायला उशीर करायचा नाही. बरेच पालक म्हणतात की अरे असं काय एवढ्या लहान मुलांना असे विचार आले तर ठीक आहे ना, जातील ते विचार. लगेच काय गोळ्या औषध द्यायचे, तो काय एवढा कमजोर आहे का? असं नाहीये. आत्महत्येचे विचार जेव्हा मनामध्ये येत असतील तेव्हा गोळ्यांचा खूप मुख्य त्याच्यामध्ये रोल असतो. औषधं सुरू करून आपल्याला त्या व्यक्तीचा जीव वाचवता येतो. समुपदेशन, काउन्सिलिंग सुद्धा अतिशय महत्वाचं आहे. आम्ही घरी त्याला समजवतो ना, मग काउन्सिलरची काय गरज आहे? तुमच्या समजवण्यामध्ये आणि काउन्सिलरच्या समजवण्यामध्ये खूप फरक आहे. कदाचित तुमचं मूल तुमच्याशी तेवढं ओपनली बोलू शकत नसेल, त्याच्या भावना ते तुमच्यासमोर व्यक्त करू शकत नसेल, तेव्हा काउन्सिलरचा खूप मोठा रोल याच्यामध्ये येतो. जेव्हा मुलं काउन्सिलरशी बोलतात, त्यांच्या भावना व्हेंट आउट करतात आणि मग आपल्याला कळतं की नेमकं त्या बाळाला काय त्रास होतोय, तर आपण त्याचं व्यवस्थितपणे ट्रीटमेंट करू शकतो. पालकांनो, सावधान राहा, कारण ही जे आत्महत्येचं पॅन्डेमिक या लहान मुलांमध्ये सुरू झालेलं आहे, त्याला आपल्याला वेळीच कंट्रोल करणं फार गरजेचं आहे. धन्यवाद.